नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं जया रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळते तशी चमचमीत पावभाजी। पावभाजी म्हटलं की सगळ्याच्याच तोंडाला पाणी येतं। एकदम भारी आणि झटपट अशी पावभाजी आज आपण बनवणार आहोत। तर रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। पावभाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, म्हणजे ताजा वाटाणा आहे तो। वाटाण्याच्या शेंगातला काढून घेतलेला आहे, भिजू नाही घालून घेतलेला आहे। नंतर बटाटा आणि कोबी घेतलेला आहे, ते सर्व कुकरमध्ये शिजवायला टाकणार आहोत आपण। आता पाणी टाकलेलं आहे मी, त्यात बटाटे वाटाणे आणि कोबी टाकून द्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। आणि हे शिजून झाल्यानंतर आपण याला, आता हे आपलं शिजलेलं आहे ना, आपण लगेच याला मॅशरने किंवा चमच्याच्या साहाय्याने असं बारीक करून घेणार आहोत। मी ते चमच्यानेच बारीक करून घेतलेलं आहे, कारण मॅशर नाही आहे ना माझ्याकडे, त्याच्यामुळे चमच्याने मस्त असं बारीक झालेलं आहे। आता आपण लगेच भाजी बनवायला सुरुवात करूया। भाजीसाठी इथे मी कढई घेतलेला आहे, कढईत बटर टाकलं, त्यानंतर थोडं तेल टाकलं, जिरे टाकले आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली, कांदा टाकला आणि ते सर्व चांगलं परतवून घेतलं। म्हणजे कांदा चांगला सोनेरी झाला की त्यानंतर त्याच्यात टोमॅटोची ग्रेव्ही टाकायची आहे आपल्याला, ती पण चांगली परतून घ्यायची आहे। आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की फॉलो करा। नंतर आपण याच्यात मसाले टाकणार आहोत, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि धनिया पावडर, एवढे 3च मसाले मी टाकलेले आहे। एकदम भारी अशी आपली पावभाजी होणार आहे। आणि हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे पाणी टाकून, म्हणजे मसाले चांगले शिजले जातात आणि वास येत नाही मसाल्याचा। त्यानंतर जे मिक्स केलेलं मिश्रण होतं ते याच्यात टाकून द्यायचं आहे, कोबी, बटाटा आणि वाटाण्याचं, आणि मस्त असं मीठ, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता भाजीला आपण इथे 15 मिनिटं शिजून घेणार आहोत कमी गॅसवर। तोपर्यंत मस्त असे आपण पाव भाजून घेणार आहोत। पाव भाजण्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे, त्याच्यावर बटर टाकलं आणि थोडीशी पावभाजी टाकलेलं आहे आणि मस्त असं दोन्ही साईडनी पावभाजीला असे पाव लागतील असं मस्त असं भाजून घेतलेलं आहे। दोन्ही साईडनी पाव मस्त असे भाजून घ्यायचे। पाव मस्त भाजले की भाजीसोबत पण छान लागतात। आणि इकडे आपली भाजी पण आता शिजलेली आहे, त्यामुळे मी आता भाजी ताटात काढून घेणार आहे। आणि आता आपली भाजी झालेली आहे, हे बघा किती मस्त दिसत आहे। आणि मस्त इथे मी प्लेटीत पावभाजी आणि पाव, कांदा, लिंबू मस्त असं घेतलेलं आहे सर्व। तुम्हाला भाजी अशी पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा, पावभाजी। आणि नंतर मी याच्यावर मस्त असं बटर टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बटर किती मस्त असं वितळलेलं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।